नमस्कार कामगार मित्रांनो आता कामगारांच्या काम करण्याच्या दररोजच्या वेळेमध्ये वाढ तसेच दिवसाच्या कामाच्या मधील विश्रांतीच्या किंवा जेवणाच्या वेळेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। कामगारांच्या ओव्हरटाईमच्या कमाल वेळेमध्ये व आठवड्याच्या एकूण असणाऱ्या 48 तासामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। मित्रांनो 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कारखाने अधिनियम 1948 मधील काही तरतुदीमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्तीस मान्यता देण्यात आलेली आहे। या दुरुस्ती अंतर्गत कलम 54 मध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला 9 तासाऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे कलम 55 मध्ये विश्रांती कालावधीमध्ये बदल करून 5 तासानंतर 30 मिनिटे आणि 6 तासानंतर परत 30 मिनिटे विश्रांतीची तरतूद करण्यात आलेली आहे। तसेच कलम 65 मध्ये कामगारांच्या काम करण्याच्या अतिरिक्त वेळेमध्ये ओव्हरटाईमबाबत आता कमाल मर्यादा 115 तासावरून 144 तासापर्यंत वाढवण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे यामध्ये शासन मान्यताशिवाय असा वेळेतील कोणताही बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही। त्याचप्रमाणे शासन मान्यताशिवाय आठवड्यात 48 तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नाही। कामगारांच्या कामाच्या वाढीव वेळेमुळे कामगारांना कामाचा अधिकचा आर्थिक मोबदला मिळणार आहे, अशी सुद्धा माहिती कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याबाबतची सविस्तर माहिती किंवा याचा GR लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात येईल, त्यानंतरच याबाबतची सविस्तर माहिती आपणास समजणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती होती। ही माहिती नक्की आपल्या जवळच्या कामगार मित्रांना शेअर करा। धन्यवाद।